नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा जी-आर आलेला आहे. आता हा जी-आर किती महत्त्वाचा, किती नाही हे तुम्हाला कमेंटमध्ये टाका. पण हा जी-आर जो आहे तो असा जी-आर आहे की जे कंत्राटी भरती पद्धतीने कर्मचारी लागू झाले होते किंवा भरती झाले होते, ह्या कर्मचाऱ्यांना काही निकषाच्या आधारे आता इथे परमान केलं जाणार आहे. आता काही निकष काय आहे नेमके ते निकष पण मी तुम्हाला सांगतो, कारण यामध्ये निकषमध्ये भरपूर साऱ्या अटी आहेत. त्यामधला प्रमुख अट आहे की तुमची 10 वर्ष कमीत कमी कंत्राटी सेवा झालेली असावी लागेल. सो त्यांना आता परमनंट बेसवरती या सरकारी कर्मचारी म्हणून रुजू करणार आहे. या संदर्भातला हा जी-आर आलेला आहे. जी-आर हा आहे आरोग्य विभागाचा आणि महत्त्वाचे मुद्दे आणि जी-आरचे निकष काय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अशाच पद्धतीची अपडेट तुम्हाला हवी असेल तर हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. आणि इग्नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती भरपूर सारे कोर्सेस आपल्यासाठी स्पर्धात्मक परीक्षेसाठी अवेलेबल असतात, ते पण तुम्ही जॉईन करू शकता. शिक्षक भरतीच्या पण बॅचेस आहे. शालेय जीवनामध्ये 1 ते 12वी पर्यंतचे जे विद्यार्थी त्यांच्यासाठी नवोदय, MTS, NTS, होमी बाबा, मंथन, स्कॉलरशिप, त्यानंतर नवोदय यासारख्या एक्झाम, ऑलिम्पियाड यासारख्या एक्झामचं पण मार्गदर्शनच्या बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही तुमच्या मित्रांना, तुम्ही स्वतः तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा. ह्या बॅचेस पण ते जॉईन करू शकता. ओके, या संदर्भात डिटेल माहिती हवी असेल तर कॉन्टॅक्ट नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेले, त्यांना कॉल करू शकतात. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. हा जी-आर आहे. हा जी-आर तुर्तास आलेला जो आहे ना, हा मागच्या वर्षात आला आहे. 14 मार्च 2024चा जी-आर आहे, पण त्याचा उल्लेख आजच्या न्यूजमध्ये करण्यात आलेली आहे. सो ती न्यूज पण तुम्हाला मी दाखवतो. हा जी-आर जो आहे हा सार्वजनिक आरोग्य विभागाचा जी-आर आहे. या जी-आरचं टायटल तुम्ही बघू शकता इथे. या जी-आरच्या टायटलमध्ये सांगितलेलं आहे की इथे कंत्राटी भरती जे कर्मचारी त्यांना परमनंट करून घेण्यासंदर्भातला जी-आर आहे. ही प्रस्तावना त्यांनी सांगितलेली आहे. हा जी-आर तुम्ही बघू शकता. जवळपास 5 पानांचा हा जी-आर आहे. शासन निर्णय इथून आहे. हे सगळे मुद्दे तुम्हाला मी स्लाइडमध्ये दाखवतो. बघा, वन बाय वन आपण हे स्लाइड बघूया. ओके, पहिला मुद्दा यांचं काय टायटल काय आहे ह्या जी-आरचं, तर ते आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत, म्हणजे ज्याला आपण NHM म्हणतो आपण, नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजन करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर समकक्ष पदांचे सेवा प्रवेश नियम सुधारित करून त्यामध्ये रिक्त होणाऱ्या समकक्ष पदांवर सरळ सेवेने 70% म्हणजे डायरेक्ट भरती जी होती ना, भरती त्या 70% आणि समावेशनाने म्हणजेच काय, जे कंत्राटी भरतीचे उमेदवार आहे त्यांना समायोजन करण्यासाठी 30% जागा त्यांना राखीव असतील, याप्रमाणे भरती करण्याबाबत सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्याबाबत हा जी-आर होता. ह्या जी-आर मधले महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो. पहिला शासन निर्णयातला मुद्दा असा आहे की या संदर्भातली बैठक झाली 13 मार्च 2024ला बैठक झाली होती. ज्या बैठकीमध्ये सांगण्यात आलं होतं की सरळ सेवेने 70% आणि समावेशनाने 30%. समावेशनाने म्हणजेच जे कंत्राटी पद्धतीने कर्मचारी असतील, कंत्राटी कर्मचारी यांना 30% समायोजन केलं जाणार आहे. पण निकष काय, तर त्यांना निकष आहे की त्यांची सेवा 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल अशा कर्मचाऱ्यांना इथे सेवेमध्ये समायोजन केलं जाणार आहे किंवा सरकारी कर्मचारी म्हणून त्यांना दर्जा मिळणार आहे. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना जर सरकारी सेवेत घेतलं तर त्यांचं जे पेमेंट असेल ते नियमित वेतन श्रेणी संदर्भातला पुढील टप्पा असेल, ज्यामध्ये ते निश्चित होईल की त्यांची वेतन श्रेणी पूर्ण स्वरूपामध्ये कधीपासून लागू होणार आहे. त्यानंतर यामधला पुढचा मुद्दा आहे की हा निर्णय ज्या दिनांकापासून लागू झाला जी-आर, त्या जी-आरच्या दिनांकापासून लागू होणार आहे असे सांगण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीचा हा जी-आर आलेला आहे. 14 मार्च 2024चा जी-आर आहे. आता न्यूजपेपरला आज आलेला आहे. आजची न्यूजपेपर म्हणजे 6 जून 2026च्या न्यूजपेपरला ही बातमी तुम्हाला दिसते. ह्या बातमीत त्यांनी सांगितलंय की कोविड काळामध्ये आरोग्य विभागामध्ये ज्यांनी सर्व्हिस दिली, खूप मोठ्या लेवलला सर्व्हिस त्यांनी दिली आहे आणि ह्या कर्मचाऱ्यांना ह्या जी-आरमुळे काय झालंय, थोडं स्थैर्य, कारण बऱ्याच वर्षापासून आरोग्य विभागामध्ये हे कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम करत होती. बरीचशी सेवा त्यांनी या पडत्या काळामध्ये सरकारच्या बाजूने दिली किंवा तुम्हा आम्हाला सगळ्या जनतेला दिली. सो ह्या कर्मचाऱ्यांसाठीचा हा महत्त्वाचा जी-आर आहे. त्यामधला निकष म्हणजे महत्त्वाचा हा आहे की सलग किंवा त्याहून अधिक कालावधी सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांनाच या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे. दीर्घकाळ सेवा देऊ नये कंत्राटी असलेल्या कर्मचाऱ्यांना हा मोठा दिलासा मानला जातो. ही सेवा तुमची सलग असावी लागेल अशा कर्मचाऱ्यांना हा जी-आर सांगतो की तुम्हाला सरकारी कर्मचारी म्हणून आता पद मिळणार आहे. त्यामधले काही हायलाईट करणारे मुद्दे बघा.
NHM म्हणजेच त्याला आपण म्हणतो नॅशनल हेल्थ मिशनच्या कंत्राटी कर्मचारी परमनंट होणार आहे, ज्यामध्ये डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, तंत्रज्ञ आदी कर्मचारी आता कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट होणार आहेत. या संदर्भातला स्पष्ट शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. 10 वर्षापेक्षा जास्त सेवा करणाऱ्यांना दिलासा यामध्ये देण्यात आलेला आहे. त्यानंतर कोणकोणत्या कर्मचाऱ्यांना इथे परमनंट केलं जाणार आहे, तुम्हाला काही नावं मी सांगितले. तर त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, NHM, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, डेटा एंट्री ऑपरेटर, आरोग्य सेवक आणि इतर तांत्रिक व सहाय्यक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये 650 कर्मचाऱ्यांना याचा डायरेक्ट फायदा होणार आहे, कारण नाशिक जिल्ह्यामध्ये 650 कंत्राटी कर्मचारी या विभागात कार्यरत आहे. वेतन श्रेणी तुम्हाला मी म्हटलं की पुढील टप्प्यावर निश्चित होणार, पूर्ण वेतन पण त्यांना दिले जाणार आहे. कंत्राटीमध्ये पगार कमी पण नोकरीची हमी नाही असं होतं, पण आता मात्र त्यांना मानसिक अस्थिरता सेवा द्यावी लागत होती, पण आता त्यांना परमनंट केलं जाणार आहे. कर्मचाऱ्यांना हे लाभ याच्यामध्ये मिळणार आहे. कोणकोणते लाभ आहे तुम्हाला? भविष्य निर्वाह निधी ज्याला आपण PF म्हणतो, त्यानंतर निवृत्ती वेतन, रजा, वैद्यकीय सुविधा, प्रवास भत्ता यासारखे विविध शासकीय लाभ सुद्धा ह्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. आणि 15% मानधनात वाढ गेल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये झाली होती यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये, पण आता पूर्ण वेळ कर्मचारी जर घेतलं त्यांना तर साहजिक आहे त्यांना इथे सॅलरी सुद्धा पूर्ण वेळेचीच मिळणार आहे, सरकारी कर्मचारीचीच मिळणार आहे. सो एक चांगला आणि महत्त्वाचा GR हा याला म्हणूया आपण. आता हा GR बघा, याला बघणारे जे तुम्ही उमेदवार आहात हे वेगळ्या माध्यमातून बघतील. कोणी म्हणाल सर असं असतं का, असं नसतं, कंत्राटीला कधी का तुम्ही परमनंट करता, हे चुकीचं आहे. पण यामध्ये त्यांनी खूप सेवा चांगली दिली, 10 वर्ष सेवा दिलेली आहे. विचार करा, त्यांच्या वयातील 10 वर्षांनी ते घालवले आहे. 10 वर्षांनंतर यांना परमनंट करताय, चांगला निर्णय आहे. म्हणजे 70% जागा अशाही सरळ सेवेत त्यांनी ठेवलेलेच आहे. या सरळ सेवेच्या सगळ्यांनाच आहे. 30% जागा फक्त त्यांचं समायोजन ते करताय. कशातनं समायोजन करताय? तर ते कंत्राटी पद्धतीने कर्मचारी जे आहेत त्यांच्यासाठी करताय. सो आपण सगळ्याचा वेलकमच करूया, कारण 10 वर्ष त्यांनी आरोग्य विभागात सेवा दिलेली आहे. 10 वर्ष कोविड त्याच्यात आला, कोविडमध्ये सुद्धा त्यांनी सेवा दिली आहे. सो ह्या कर्मचाऱ्यांचा नक्कीच आपण वेगळ्या स्वरूपात विचार करायला हवा. सो नक्कीच हा चांगला GR, हा चांगला निर्णय सरकारचा आहे. नक्कीच आपण सगळ्यांचं वेलकम करूया. पण तुम्हाला काय वाटतंय तटस्थपणे याबद्दल तुम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि इग्नाईट अकॅडमीच्या या चॅनलवर सबस्क्राईब करून शेअर करून ठेवा, कारण इथून पुढच्या अपडेटसुद्धा तुम्हाला ह्या चॅनलवरती मिळणार आहे. आणि इग्नाईट पाठशालामार्फत आम्ही शालेय जीवनातल्या स्पर्धात्मक परीक्षांची पण तयारी करून घेतो. तुमच्या मित्रांपर्यंत तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. अगदी 1ली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑलिम्पियाड, NMS, नंतर स्कॉलरशिप, नवोदय, सैनिकी स्कूल भरती, RTS, MTS, होमी बाबा, मंथन यासारख्या सगळ्या एक्झामची माहिती पण आम्ही या चॅनलवर देत असतो. इग्नाईट पाठशाला हा यूट्यूब चॅनल हा पण जॉईन करा, यावरती माहिती देत असतो. आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या मार्गदर्शनच्या बॅचेस पण आम्ही घेत असतो. 12 जानेवारीपासून स्कॉलरशिपच्या बॅच चालवत आहेत. 4थीची बॅचची फी फक्त 499 आहे, 7वीची पण 499. जॉईन करण्यासाठी तुम्ही आमच्या टीमला कॉल करू शकता, अदरवाईज ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस पण करू शकता. पाठशालाचा ॲप इग्नाईट पाठशाला आहे, इग्नाईट अकॅडमीचा ॲप इग्नाईट अकॅडमी आहे. ओके, सो या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं एकंदर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नवीन व्हिडिओ. धन्यवाद.